श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी आहे. असे म्हटले जाते की या योगात आपण जी कामे करतो त्या कामात यश हे मिळतेच. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्ती होते. हे नक्षत्र नवीन खरेदीसाठी, नवीन व्यवसाय शुभारंभासाठी विशेष फळ देते. असे म्हणतात की देवांनीही हे नक्षत्र पूजिले आहे. यावर्षी शेवटचा गुरुपुष्य योग गुरुवारी तयार होत आहे आणि त्यातही तो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तयार झाल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुहूर्त, महत्त्व आणि या योगात काय करावे हे पाहणार आहोत. तरी सर्वांना विनंती की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. गुरुपुष्य नक्षत्र 28 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 1:05 सुरू होईल आणि 29 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 3:10 त्याची सांगता होईल. म्हणजेच 28 डिसेंबरचा संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, जमीन खरेदी, वाहने खरेदी, सोने चांदीचे दागिन्यांची खरेदी इत्यादी खरेदीसाठी गुरुपुष्य योग उत्तम आहे. या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करते. याशिवाय बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसे की पुष्य नक्षत्रात सोने, पितळ हत्ती, दक्षिणावर्ती शंख इत्यादी खरेदी केल्याने लक्ष्मी देवी आकर्षित होते. नवीन मालमत्ता खरेदी करणे, फ्लॅट किंवा प्लॉट बुक करणे हे फायदेशीर ठरेल. गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सुक्ताचे पठण करा. गुरुपुष्य नक्षत्रावर गुरु बृहस्पती आणि कर्माचा ग्रह शनी यांचे वर्चस्व आहे. देवगुरु बृहस्पती हे पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती, शुभ आणि समृद्धीचे स्वामी मानले गेले आहेत. गुरुपुष्य योगात सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. या योगात काही जण नवीन व्यवसाय सुरू करतात. हा योग सहसा वर्षातून 2 किंवा 3 वेळा होतो. हा दिवस गुरुपुष्य नक्षत्र म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग तयार होतो आणि परिणामी हा दिवस विशेषतः भाग्यवान मानला जातो. हिंदू देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्या दिवशी अमृत योग देखील तयार होतो. त्यामुळे या नक्षत्रात केलेली खरेदी अक्षय राहते, ज्याला क्षय नाही. या नक्षत्रात थोडे पैसे गुंतवले तर शुभ परिणाम मिळतात. तर ही होती गुरुपुष्य योगाची माहिती. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.